नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश सांगेन स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आपण चाललो आहोत श्रीपाटाला. तर आपले कस्टमर येणार आहे, काही सिग्नेचर घ्यायचे डॉक्युमेंटवर. तर आपण डायरेक्टली भेटूया आता गाडीवरच. चला. सिग्नेचर दोन डॉक्युमेंट्स ते निघाले बाकी शकले नाही. छोटीशी ट्रॅफिक लागले, पोलीसवाले पण उभे आहेत आपले. निघायला पण जागा नाही तिथून ह्या साईडला लागते. ही ओटी वरती घ्या. आमचा सुदीप दादा कुठं आला, जेवला का? सुदीप मिश्रा. हा, विकासला फोन लो करा. हो, विकास विषय खोदून आमचा बॉडी बिल्डर कसा गाडी पुसतो बघा. चाललो आता आम्ही जेवायला. पॉवर बँक आहे ना आपली. थांब, कपडा ना खाली. आमचे विकास दादा येऊन बसलेत, पुढे येऊन बसले एकटेच. जेवायला आलो मित्रा. काय मागवायचं? काय दाल मुंडी. काळा दिसतोय तू. जाऊ द्या, तुम्ही जावा, तुम्ही थांबू नका, जावा. मुंडे रे. गणपती अप्पा.
आपलं ढोल ताशा पथक आहे, शिवांकृती ढोल ताशा पथक. त्याचं सामान आपण शिफ्टिंग करायला लावलेलं आहे. आमचा वायदंडे पानं घेऊन चाललाय. तिकडे रुपेश मिश्री, आसद भाई, चैतन्य आणि अक्षय. सध्या व्हिडिओ बनवतोय, मी पण कामच करत होतो. तू लॉगिंग चालू केली. उतरवली भावांनी आमच्या फायनली. ठेवावीच लागते, किती काही ठेवावीच लागते. बाजूला आपलं आता सगळं सामान ठेवून झालेलं आहे. सगळे पोरे आपण चाललोय वडापाव खायला आता. तर डायरेक्टली आपण वडापावच्या दुकानावरच भेटू. चला. तर आमचा मजनू फोनवरच आहे, गाडी चालवताना पण. काय खाणार, कोण कोण काय काय खाणार आहे पटापट सांगा. एक वडापाव, एक समोसा. ब्लॉग बघतायत भाई, वडापाव आलेले आहेत. आम्हाला नाश्ता भेटतोय काय? अजून काय? लवकरच आम्ही इंस्टाला अकाउंट उघडणार आहे. मित्रांनो निघालो खाऊन घेऊन. तर आपण आता डायरेक्टली आपली पोरं छत्री विसरली पहिली गोष्ट गाळ्यावर. तर आपण डायरेक्ट आता गाळ्यावरच चाललेलो आहे. मित्र थोडं हळू. काय बोलून फायदा नाही. काही लोक असतात असे, ते दिसतात पण येत नसतात. मी पण तेच बोललो. ते दिसतात पण येत नसतात. मी बघितलं ते होते, चालतं. आम्ही नंतर काढू तो बरोबर विषय. ते इंटरनल आहे, सांगू आम्ही नक्कीच. चला छत्र्या घ्या, छत्र्या तुमच्या. छत्र्या घ्यायला आले तुम्ही परत. अय 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 नीट खाली दाब आणि हाताने काढते, तसं निघणार नाही. हो का, छत्रे घेतलेत आता. चला मित्रा, छत्र्या दाखव, छत्र्या. टेक्नॉलॉजी कसं. चावी चावी. ओय चलो. आपण मगाशीच घरी आलो, पण आपल्याला थोडं एका ठिकाणी जायचं आहे. मला गेल्यावर दाखवतच कुठे चाललो आहे. मगाशी घरी आलं तर काय बनवलं नाही ब्लॉग, जरा काही गडबडीत होतो. तर फ्रेश होऊन निघालेलो आहे. तर तुम्हाला जाऊन डायरेक्ट त्या ठिकाणीच भेटतो. तुम्हाला एकदम चांगली गोष्ट दाखवायची, एकदम मस्त एकदम. भेटूया चला.
मालोजीराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये श्री राजेंद्रजी चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेनं साकार होत असलेला हा शिवराजाभिषेक सोहळा, या सोहळ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा लाठीकाठीच्या निमित्तानं, लेझिमच्या निमित्तानं आणि आमच्या लहान लहान लेकरांच्या मनगटात असलेलं सामर्थ्य, या सामर्थ्याचं सादरीकरण श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये सादर होत आहे. खर तर ही सगळी मंदी आणि ज्या माणसानं गोळा केली ते श्री राजेंद्रजी चव्हाण साहेब यांच्यावर तमाम बदलापूरकरांचं श्री राजेंद्रजी चव्हाण साहेब शिवभक्त यांच्या वतीनं पुन्हा पुन्हा मनपूर्वाला आणखी वैभव प्राप्त होईल. या स्मारकानं इथल्या प्रत्येक बदलापूरकराला त्याचा स्रोत मिळेल. नैराश्याच्या गर्दतेत अडकलेल्या माणसाला आणि आपल्या आई तारुण्यामध्ये ध्येयाची शक्ती खरं तर बघायचं आपण सगळ्यांनीच ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा सुरू होता त्यावेळेला आपण सगळ्यांनीच पाहिलं की ज्या पद्धतीनं रायगडावर छत्रपती शिवाजी स्मारकाच्या समोर जी मंडळी उभी आहे त्यांना विनंती आहे की त्या बाजूला व्हायचं आहे. सगळे उभे असलेल्या सर्वांना विनंती आहे. महाराष्ट्राचे राजे शिवबा छत्रपती